फिर्यादी चंद्रकांत प्रभाकर भरणे यांनी जुलै 2025 मध्ये पोलीस ठाणे तहसील येथे येऊन तक्रार दिली होती की त्यांचा पूर्व परिचित पापुल खान नावाचा इसम जो सराफा व्यापारी आहे, जो मिळालेल्या सोन्यापासून अलंकार बनवण्याचं काम करतो, त्याला त्यांनी स्वतःच्या वरचे 68 ग्राम सोने आणि परिचितांजवळचे अंदाजे 305 ग्राम सोने असे एकूण 373 ग्राम सोने अलंकार बनवणे कामी सुपूर्द केले होते। परंतु दिलेल्या सोन्याचे अलंकार बनवून न देता पापुल खान हा फरार झाला असल्याची तक्रार फिर्यादीने दिली होती। दाखल गुन्ह्याच्या दरम्यान तपास अधिकारी PSI श्री शिरसाट यांनी आरोपीचा शोध घेतला। प्राप्त तांत्रिक माहिती आणि मानवीय इंटेलिजन्सच्या आधारे नमूद आरोपीला पश्चिम बंगाल कलकत्ता येथून पकडण्यात यश आलेले आहे। आरोपीला माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्याचा PCR घेऊन त्यांनी सदरील सोने ज्यांना ज्यांना हँडओव्हर केले होते त्यांच्याकडनं सदरील सोने 84 ग्राम आतापर्यंत तपासात जप्त केल्या गेलेले आहे। जप्त केलेल्या सोन्याची किंमत अंदाजे 9 लाख एवढी आहे। सदरची कामगिरी PSI शिरसाट यांच्यासह पोलीस हवालदार सचिन अस्वार, पोलीस हवालदार नितीन मिश्रा, पोलीस कॉन्स्टेबल पिंकी यादव यांच्या पथकाने केलेली आहे। पापुल खान हा बऱ्याच दिवसापासून अशा पद्धतीने ह्याचं सोनं त्याला, त्याचे पैसे त्याला अशा पद्धतीने ह्याची कमी त्याला असं फसवणुकीचं काम करायचा। त्याच्यामुळे फिर्यादी आणि साक्षीदारांकडनं घेतलेलं सोनं त्यांनी विविध लोकांना देऊन त्यांची तोंडाबंद करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ते या तपासामध्ये उघड झाल्याने त्या संबंधित लोकांकडनं सुद्धा ते सोनं आपण रिकव्हर करतो आहे।